सगळ्यांना हाय, मी धनश्री. ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्स हाऊस आणि आपण आज बघणार आहोत संवाद भाग 4. त्याच्या आधी एक कमेंट करायची तुम्हाला. मस्त एक गॉगल घेतलेला आहे मी. हा गॉगल आहे खरं तर लेन्ससाठी घेतलेला, रात्रीच्या म्हणजे रात्री फिरताना लेन्सला प्रोटेक्शन म्हणून घेतलेला. कसा वाटतं नक्की सांगा, कारण बऱ्याच जणांना मी विचारते, मला कळत नव्हतं कुठला घ्यावा. मला हा आवडला म्हणून मी घेऊन टाकला. कारण आणि माझं नेहमीच असतं ना की मी शॉपिंगला कोणाला नेत नाही, घेतल्यानंतर विचारायचं की कसा दिसतोय सांगा, कारण समोरच्याला चॉईसच नसतो. आयदर चांगला म्हणू शकतो नाही तर वाईट म्हणू शकतो. मला आवडला, मी घेतलेला. हा, तर महत्वाचा विषय संवाद भाग 4 मधला जो विषय मांडते तो म्हणजे छोटी छोटी मुलं 0 to 1 years साठीचे जे ड्रेसेस आपण स्टिच करतो त्याच्याबद्दल. आता बऱ्याच रिक्वायरमेंट येतात. 15 दिवसाचं बाळ आहे, 20 दिवसाचं बाळ आहे, 1 महिन्याचं बाळ आहे. आता 1 महिन्याचं किंवा 15 दिवसाच्या बाळाला एवढे छोटे कपडे, त्याच्यामध्ये काही डिझाईनच येणार नाही. बेसिकली आम्ही शिवून देतो पण त्याच्यामध्ये डिझाईन येत नाही. आणि माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे, ते बाळ 2 महिने 3 महिने थोडंसं अंगाने भरल्याशिवाय त्याला तुम्ही पैठणीचे कपडेच घालू नका, तर होजियरीचे कपडे घाला. प्रामाणिक मत आहे. मला आता 8 वर्षाचा मुलगा आहे म्हणून हे स्वतःचे अनुभवाचे बोल आहेत. एक तर उन्हाळा आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक तर आपण जे जॅकेट शिवतो तर स्लीवलेस, आतमध्ये आपण कॉटन करणार आहे. पण एवढ्या छोट्या 15 दिवसाच्या बाळाला प्लीज पैठणीचे कपडे तुम्ही घालू नका. बाळ 2 महिन्याचं छान भरलं, आपण बारसं करतो तेव्हा मात्र तुम्ही डेफिनेटली पैठणीचा ड्रेस शिवा, कारण त्याच्यामध्ये ऍटलिस्ट थोडंसं डिझाईन दिसून येईल. आपण जी काही थीम करू त्याला लुकही छान येईल. छोटीशी आपल्याला त्याला धोती शिवता येते किंवा टोपडं, जसं की आता मी काल संध्याकाळी जे लाईव्ह केलं त्याच्यामध्ये आपण धोती कुर्ता ते लॉन्च केलंय. पण त्याच्यात मी काय केलंय, 0 to 3 months आणि 3 to 6 months साठी किंवा 1 year पर्यंत तुम्ही ते ड्रेस वापरू शकता. पण खरंच माझं तुम्हाला सांगणं आहे की इतकं छोटं बाळ असेल 1 महिन्याचं किंवा 15 दिवसाचं, तर त्याला पैठणीचे कपडे घेण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही होजियरीचेच कपडे घ्या. आणि नंतरचे जे तुम्ही कपडे स्टिच करणार आहात पैठणीचे, ते आम्ही तुम्हाला कॉटन प्लस पैठणी याचं कॉम्बिनेशन करून देणार. आतमध्ये सॉफ्ट अस्तर असेल. पण 2 महिन्याच्या पुढच्या बाळाचे मी शक्यतो इथून पुढे ऑर्डर घेणार आहे. 15 दिवसाचे बाळ मी नाही म्हणून सांगणार आहे. ओके, कारण ते त्याचा तुम्ही त्याला घातल्याचा तुम्हाला पण आनंद झाला पाहिजे, ते डिझाईन व्यवस्थित दिसला पाहिजे, हा उद्देश आहे. मी जरी माझा स्वतःचा जरी बिझनेस असला तरी काही गोष्टी मी स्पष्टपणे नाकारते. आणि मला असं आवडत नाही की उगीच येतंय ना मग सांगा रे मी करून देते वगैरे, हे मला आवडत नाही. माझं हे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे एवढ्या छोट्या बाळाला मी इथून पुढे 15 दिवसाचं जरी मला करता येत असलं तरी मी करून देणार नाही. 1 महिन्याचं, 1.5 महिन्याचं, 2 महिन्याचं बाळ झालं की आपण डेफिनेटली सुंदर ड्रेस त्याला करूयात. आणि 0 to 3 months पासून तर आपल्याकडे रेडीच आहेत. तुम्ही कालचं रील बघितलंच असेल. कारण इतक्या रिक्वायरमेंट आल्या आणि आम्ही खरंच असं 15 दिवसाच्या बाळाचे पण करून दिलेत कपडे. एवढेच येते, एवढंच झबलं भावलीसारखं, एवढंच झबलं, एवढंच ते टोपडं, हे सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर हे अनुभवाचे बोल आहेत. त्याच्यामुळे जरी माझं पुण्यात शॉप असलं, जरी मी बिझनेस करत असले आणि तुम्ही मला सांगितलं की मला हे करून द्या, तर मी करणार नाही. अगदी छोटं बाळ असेल 8 दिवसाचं 15 दिवसाचं तर मी करणार नाही. आणि तुम्हाला खरंच याच्याबद्दल तुमचंही काही मत असेल ना तर नक्की व्यक्त करा, की कमेंटमध्ये सांगा की मी जे बोलते ते चुकीचं बोलतेय का बरोबर बोलतेय. मी हे संवाद भाग घेते याच्यामध्ये मी स्पष्ट बोलण्यासाठी, किंवा तुम्ही पण ओपन अप व्हा. तुमच्याकडचे काही विचार असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. एखादा विषय तुम्हाला याच्यामध्ये मांडायचा असेल तर नक्की मांडूया. कारण या आपल्या ज्या गोष्टी आहेत, तुमचे माझे अनुभवाचे बोल आपण इथे शेअर करतोय. सो अगदी छानपैकी गप्पा मारूयात ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही अकोर्ड होण्यासाठी सारखं किंवा नाही बोलायचंय हा विषय असं काही नाहीये. त्यामुळे स्पष्ट जे मत आहे ते मी मांडतेय. डेफिनेटली 0 to 3 months मिळणार आहेत. 0 to 3 months म्हणजे ते 2 महिन्याचे, 1 महिन्याच्या पुढच्या बाळालाच ते बसणार आहेत. त्याच्या आधीचं बाळ असेल तर ते थोडे मोठे होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट माझ्याकडे छोट्या बेबीची कस्टमाइज करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं तुमचं बेबी हेल्दी आहे का नॉर्मल आहे, कसं आहे बेबी, हे तुम्हाला माहिती असतं.
त्याप्रमाणे मेजरमेंट द्या. तुम्ही मला सांगता 0 to 3 मंथचे शिवायचे, तुमचं बेबी जर हेल्दी असेल तर कदाचित त्याला 3 to 6 मंथचा बसेल ना तेव्हा ड्रेस, त्याला 0 to 3 मंथचा नाही बसणार. आणि मग मी 0 to 3 मंथ मध्ये गेला, तुम्ही मला सांगता 0 to 3 मंथचा करा, तो केला की तुम्ही म्हणता बाळाला बसणार नाही. मग मी तुम्हाला सांगितलं असं मेजरमेंट पाठवा, नाही मग मेजरिंग टेपच नसतो तुमच्याकडे, मग तुम्ही बाळ घेऊन येत नाही. बरोबर आहे, ठीक आहे, बाळाला आणणं अवघड असेल तर बाळ तुम्ही घेऊन येत नाही. मग मी बाळाचा फोटो दाखवू का? अरे फोटोवरून कसं मेजरमेंट मी घेऊ? आता फोटोवरून हे शक्य नाहीये घेणं. कारण अजून एक महत्वाची गोष्ट, व्हिडिओ किंवा फोटोमध्ये आपण प्रत्यक्ष असतो तसेच दिसतो असं नसतं. आता मी दिसतेय तुम्हाला व्हिडिओमध्ये, मी खूप जाड पण दिसते बरेच वेळा. म्हणजे इथे लोक कस्टमर येतात, अरे तुम्ही काही डाएट केलं का, मग तुम्ही बारीक कसे झालात? अरे मी मुळात बारीकच आहे, मी तुम्हाला जाड दिसते बिकॉज कधी कधी फ्रंट कॅमेरा असतो, कधी कधी बॅक कॅमेरा असतो, त्याच्यामुळे. आणि माझे व्हिडिओ आणि हे सगळं जाडच येतं, म्हणजे मला नाही माहिती कारण. त्याच्यामुळे फोटोवरनं अंदाज देणं शक्य नाही. त्यामुळे मेजरमेंट घेताना आयदर बाळ घेऊन या, नाहीतर टेप आणा 10 रुपयाचा सांगितल्याप्रमाणे आणि मेजरमेंट घेऊन पाठवा. कसे घ्यायचे मेजरमेंट ते मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बाळ हेल्दी आहे का नॉर्मल आहे हे सांगूनच कस्टमायझेशन होईल. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करा की कसं मेजरमेंट घ्यायचंय, तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे मला सगळे डिटेल्स पाठवा. तर हे जे मुद्दे आहेत, हा मुद्दा पण फार महत्वाचा आहे, कारण गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही अशा भरपूर ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप वेळ पण जातो. त्या बाळाला मग ते एवढूच ते सगळं शिवायचं आणि त्याच्यात डिझाईन दिसत नाही. मग तुम्ही ना सिमेट्री घेतली नाही त्याच्यामध्ये. आणि सिमेट्री कशी घेणार मी? एवढं तुमचं छोटं बाळ आहे, त्याच्यात सिमेट्री कुठे घेणार? त्या बाळ अख्खा मोर पण बसणार नाही. त्या बाळाच्या चेस्टचं जॅकेट शिवलं तर कसा घेणार मी मोर त्याच्यामध्ये? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते हेही सांगा आणि कमेंट वरती बोला, कारण बोलल्याशिवाय मला पण कळणार नाही तुमच्या डोक्यात काय कन्सेप्ट आहेत. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की धनास पैठणी हा जो ब्रँड आहे हा तुम्ही काही सजेशन्स दिल्यामुळे, आणि सजेशन्स ऑलवेज वेलकम आहेत, कारण सजेशन्स दिल्यामुळे आम्ही ग्रो होत असतो. मला कुठल्याही गोष्टीचा राग येत नाही की तुम्ही मला असंच का सांगितलं, असंच का बोललं. डेफिनेटली तुम्ही जर काही माझ्या ह्याच्याबद्दल बोललात की मी प्रॉपरली एखादी गोष्ट केली आहे आणि तुम्ही मला त्याला चुकीचं बोललात तर मी डेफिनेटली बोलते त्या गोष्टीवरती. पण मी जे काही संवाद घेते त्या संवादाला आन्सर्स करत राहा, हे व्हिडिओ बघत राहा, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला एखादे मुद्दे वाटत असेल तर ते पण कमेंटमध्ये टाका, म्हणजे ते पण आपण बोलूया, त्याच्यावर पण डिस्कशन करूया. डिस्कशन फार इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः फॅशन फील्डमध्ये काम करतेय, त्याच्यामुळे हे सगळ्या डिस्कशन्स इम्पॉर्टंट आहेत. कस्टमायझेशनला काही गोष्टी लागतात, त्या मला तुमच्याकडनं ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे त्या मी मागवणार. आणि इव्हन हे जे काही ज्ञान देते मी, नॉलेज थोडंफार शेअर करते, त्याच्यामध्ये माझे अनुभव आहेत, तर तसं तुम्हालाही हे सोयीचं होणार आहे. तर आजचा संवाद कसा वाटला तेही नक्की सांगा. पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.